सहाय्यक शिक्षक गट क या पदास सेवा प्रवेश लागू करण्याच्या अनुषंगाने आज आपण एक महत्त्वाचा असा शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय जाणून घेणार आहोत. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा 22 डिसेंबर 2025चा सेवा प्रवेशाच्या अनुषंगाने शासन निर्णय जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी विनम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. महाराष्ट्र राज्यात प्राथमिक व माध्यमिक शाळांचे जाळे सर्वदूर पसरले असल्याने राज्यातील सर्व खेड्यांमध्ये शैक्षणिक सोयी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व मुलांना शैक्षणिक प्रगतीची किमान संधी प्राप्त झाली आहे. तथापि ग्रामीण भागातील प्रतिकूल शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक परिस्थिती असलेल्या बुद्धिमान मुलांच्या शारीरिक, बौद्धिक व मानसिक विकासाच्या दृष्टीने राज्यामध्ये शासकीय विद्यानिकेतन सुरू करण्यात आले आहे. सद्यस्थितीत राज्यात सातारा, पुसेगाव, अमरावती, यवतमाळ, केळापूर, छत्रपती संभाजीनगर व धुळे या 5 ठिकाणी विद्यानिकेतन कार्यरत आहे. शासकीय विद्यानिकेतनमधील सहाय्यक शिक्षक गट क पदाचे सेवा प्रवेश नियम अस्तित्वात नसल्याने यापूर्वी वाचा येथील दिनांक 27/5/2005 रोजीच्या विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या आस्थापनेवरील प्रशासन अधिकारी, नगरपालिका शिक्षण मंडळे, सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, अध्यापक विद्यालयातील सहाय्यक शिक्षक, समन्वयक, समुपदेष्टा, विस्तार अधिकारी, कनिष्ठ महाविद्यालयातील अधिव्याख्याता, कार्यक्रम सहाय्यक, विज्ञान पर्यवेक्षक, जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक, विषय सहाय्यक, विषय तज्ज्ञ आणि तांत्रिक सहाय्यक या पदांकरिता सेवा प्रवेश नियमानुसार शासकीय विद्यानिकेतनमधील सहाय्यक शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तथापि सदर पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांची प्रशासन शाखेतील इतर ठिकाणी बदली होत असल्याने शासकीय विद्यानिकेतनमधील पदे रिक्त राहून त्याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून आल्याने शासकीय विद्यानिकेतनमधील सहाय्यक शिक्षकांकरिता सेवा प्रवेश नियम, पदभरती व बदलीबाबत आदेश निर्गमित करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने शासन निर्णय काय आहे तो आता आपण जाणून घेऊया. शासकीय विद्यानिकेतनमधील सहाय्यक शिक्षक गट क पदाकरिता खालीलप्रमाणे शासन निर्णय घेण्यात येत आहे. सद्यस्थितीत शासकीय विद्यानिकेतनमधील सहाय्यक शिक्षक पदाकरिता कोणतेही स्वतंत्र सेवा प्रवेश नियम अस्तित्वात नाहीत. तसेच सदर सेवा प्रवेश नियम तयार करण्याकरिता काही कालावधी लागणार असल्याने अधिसूचना दिनांक 27/5/2005 अन्वये शासकीय अध्यापक विद्यालयातील सहाय्यक शिक्षक पदासाठी लागू असलेले सेवा प्रवेश नियम शासकीय विद्यानिकेतनमधील सहाय्यक शिक्षक या पदाकरिता लागू करण्यात येत आहे. त्यानुसार शासकीय अध्यापक विद्यालयातील सहाय्यक शिक्षक या पदास लागू असलेली शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, हिंदी व मराठी भाषा परीक्षा, संगणक अर्हता, लहान कुटुंबांचे प्रमाणपत्र इत्यादी बाबतचे निकष शासकीय विद्यानिकेतनमधील सहाय्यक शिक्षक या पदास लागू करण्यात येत आहे. शासकीय विद्यानिकेतनमधील सहाय्यक शिक्षक या पदाची भरती विभागाच्या पवित्र प्रणालीद्वारे करण्यात यावी. त्याकरिता संबंधित विभागाचे विभागीय शिक्षण उपसंचालक हे नियुक्ती प्राधिकारी असल्याने सदर पदाकरिता विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या स्तरावरून मागणी पत्र पाठविण्यात येईल. उपरोक्त प्रक्रियेद्वारे नियुक्त होणाऱ्या सहाय्यक शिक्षकांच्या सेवा तो स्वतंत्र संवर्ग असल्याने शासकीय विद्यानिकेतनपुरत्याच मर्यादित राहील. त्यांना इतर प्रशासकीय पदावर शासकीय विद्यानिकेतन बाहेर बदलीने पदस्थापना देता येणार नाही. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून तो आपण संकेतांकाच्या सहाय्याने पाहू शकता.
शिक्षकांच्या संदर्भात हा एक महत्त्वाचा असा शासन निर्णय आहे. विद्यानिकेतनमधील सहाय्यक शिक्षक गट क पदास सेवा प्रवेश नियम लागू करण्याच्या अनुषंगाने आपण 22 डिसेंबर 2025 हा शासन निर्णय जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.